ओम नमः शिवाय. आपला आता आज 7वा अध्याय, नाशिकेताची यमपुरीस आगमन. गमन. नाशिकेताचे यमपुरीस गमन हा झालेला आहे. कालच्या भागात आपण नाशिकेत जाताना नामस्मरण करत गेला. अखंड मुखामध्ये नामस्मरण होतं आणि त्याच्यामुळं त्याला त्या प्रवासामध्ये कोणताही त्रास झालेला नाही. अखंड शिवनाम मुखामध्ये असल्यामुळं तो सही सलामत कोणत्याही त्रासाशिवाय तो सहज यमपुरीला पोहोचला. आणि नामस्मरणाचं हेच महत्त्व आहे. आपण सुद्धा नामस्मरण करत असू तर अंतकाळी त्रास होत नाही. नासिकेताचे यमपुरीत आगमन. अध्याय 7वा. नासिकेत सुखाने शिवनामाचा गजर करीत आपल्या सामर्थ्याने यमपुरीस प्राप्त झाला. नाशिकेत जो होता तो अखंड मुखामध्ये नामस्मरण असल्यामुळं अखंड नामस्मरण शिवनामाचा गजर करीत स्वसामर्थ्याने त्या नामाच्या सामर्थ्याने आणि स्वतःच्या सुद्धा जे तप केलेलं होतं ते तपश्चर्याच्या सामर्थ्याने यमपुरीस प्राप्त झाला. सहज यमपुरीस प्राप्त झाला, कोणत्याही अडचणीशिवाय. नामाचं महत्त्वच तसं आहे. नामामुळंच आपण इथपर्यंत सुद्धा आलेलो आहोत. काही ना काही आपण नामस्मरण केलेलं आहे आणि ते केलं म्हणूनच लिंकसुद्धा मिळाली. ही आपलं पुण्य आकर्षित करून घेत असतं. लिंक मिळणंसुद्धा भाग्याचं लक्षण आहे. सौभाग्य दुर्भाग्य असेल तर तो इकडे येऊ शकत नाही. त्याचं कर्म त्याला इकडे येऊ देत नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां, त्याला काय म्हणू, त्यांचं पाप. आपण खूप सांगू लिंक देऊ नये. त्यांना कसं असतंय बघा, येऊच देत नाही त्यांना इकडं त्यांचं पाप. त्यांचं कर्म जे असतंय ती कर्म आडवं येतं, येऊ देत नाही. हिऱ्याच्या दुकानात जायचे तर बॅलन्स लागतंय का किराणा दुकानासारखे 10-20 हजार रुपये म्हणजे घेऊन जाता येते. ओम नमः शिवाय. किती लागते हिऱ्याच्या दुकानात जाताना खिशामध्ये पैसे? हां, मग हिऱ्याचं दुकान आहे, इकडं यायला सहजासहजी येत नाही. त्याला पुण्याईचा चांगला खिसा भरलेला लागतो, तेव्हा इकडं येता येतं. दुसरं बाजारात भटकायला काही लागत नाही. पण हिऱ्याच्या दुकानात गर्दी नसते, कमी लोक असतात. कारण तिथं जाताना काय लागतं, भरपूर बॅलन्स लागतं. हां, तसंच इकडं येताना काय लागतं, भरपूर पुण्य लागतं. साधारण पुण्य नाही. शेवटचं ज्ञानही जन्म मरण चुकवण्याचं ज्ञानही. त्याच्यामुळे इकडे यायला पुण्यवंतच इकडे येऊ शकतात, दुसरे येऊ शकत नाहीत. येण्याचा आपण आणण्याचा वडून प्रयत्न केला तरीसुद्धा येत नाही ते. पण आपलं प्रयत्न आपण सुरूच ठेवायचा. आपल्यामुळं एका साधकाला जरी प्राप्ती झाली तरी कितीतरी पुण्य आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये जेवढं सुख होतं आहे ते तुमच्यासुद्धा अकाउंटला 10% पडतं आहे पुण्य. त्याच्यामुळं विस्तार करणं, दुसऱ्याला हे देणं, ही सुद्धा पुण्याईचंच काम आहे. आणि नामस्मरणानं नाशिकेताला पोहोचलेला आहे. अडचणी येत नाहीत नामस्मरणानं, संकट टळतात नामस्मरणानं. नामस्मरणासारखं महत्त्व दुसरं कशाचंच नाही. भक्त प्रल्हाद होता, किती अडचणी आल्या हो त्याला, किती मारण्याचा प्रयत्न केला, काय काय केलं त्याला, पर्वतावून ढकलून दिलं तरी नामस्मरणानं तारलं. उकळत्या तेलात टाकलं, नारायण नाव घेऊ नको म्हणून त्या हिरण्यकश्यपनं. उकळत्या तेलात टाकलं तरीसुद्धा
त्याला काहीच झालं नाही. त्याला सगळ्या घरामध्ये साप सोडलेले होते हॉलमध्ये, विषारी विषारी, आणि एकट्याला त्या साप असणाऱ्या त्या रूममध्ये सोडलेलं होतं. तरीसुद्धा एकाही सापानं डंक केला नाही, दंश केला नाही. नामस्मरणाची ताकद अपार आहे. नामस्मरणानं आपण शिवपाठात बघतो नामस्मरणाचं महत्त्व 28 अध्यायामध्येच 28 अभंगामध्ये सांगितलेलं आहे. हरिपाठात, शिवपाठात. म्हणून ही नामस्मरणाच्या सामर्थ्याने तो काय झाला, यमपुरीस जाऊन प्राप्त झाला, पोहोचला. आता नाममहिमा अति अद्भुत असून तो द्वंद्व दुःखापासून प्राण्यास मुक्त करतो. नाममहिमा अति अद्भुत आहे. आणि जे दुःख ही प्रपंचातलं सुद्धा, ह्या दुःखापासून तो नाम मुक्त करतं. इथं कसं आहे बघा, मायाचा एरिया आहे. हा जो एरिया आहे ना प्रपंच, हा मायाचा एरिया आहे. आणि माया ही महामाया आहे. ह्या माया म्हणजेच ह्याचं शॉर्ट मया येते जी म्हणतो ना, ही मायाचाच प्रभाव आहे. ह्याचं ही जाळं जी पसरलेलं आहे ती माया आहे. आणि ही माया ईश्वराकडं जाऊ देत नाही. इथंच घुरपटतं ते माया. आणि ह्या मायाच्या प्रभावामधून सुद्धा नाम बाहेर काढतं. जसं कबड्डीचा डाव सांगितला, ही तिच्या एरियात आहे तोपर्यंत. कबड्डीचा खेळ तर माहीत असेल, तर कबड्डीचा खेळ असा असतो की दुसऱ्याच्या एरियात गेलो कबड्डी 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 म्हणावं लागतं सारखं, श्वास न घेता. आणि जर श्वास घेतला तर आपण बाद होतो, आणि न घेता बाकीच्याली बाद करू शकतो. तसं इथं मायाच्या एरियात आहे तोपर्यंत अखंड नामस्मरण जर असेल तर मायाचा परिणाम होत नाही. बाकी सगळेच बाद होऊ शकतात, आपण नाही. आपल्या एरियात आहे तोपर्यंत नामस्मरण नाही घेतलं तरी काही हरकत नाही. आपला एरिया म्हणजे आत्मसुख प्राप्त केल्यानंतर. परंतु जोपर्यंत आपल्या एरियात आपण नाही, मायाच्या एरियात आहे तोपर्यंत मात्र अखंड नाम घ्यावं लागतं. जसं कबड्डीचं खेळणारा गडी दुसऱ्याच्या जेव्हा एरियात जातो तेव्हा तो सारखा अखंड कबड्डी कबड्डी म्हणत असतो, त्याच्या श्वाससुद्धा तो घेत नाही. तितकं नामस्मरण जर मायाच्या एरियात ह्या केलं तर तरणं काही अवघड नाही. हाच तरण उपाय आहे. द्वंद्व दुःखापासून नामाचा महिमा अति अद्भुत आहे. आणि द्वंद्व दुःखापासून प्राण्यास मुक्त करतो. त्यास कळीकाळ वंदन करतात. जो नामधारक आहे ना त्याला यम वंदन करतो, कळीकाळ वंदन करतो. नामधारकाला, पुण्यवंताला. ज्ञानेश्वर महाराज होते बघा, त्यांना 18 वर्षाचं आयुष्य होतं ज्ञानेश्वर महाराजांना. जेव्हा 18वं वर्ष लागलं आणि काळ आला त्याचं काम करायला, त्याचं नेण्यासाठी म्हणून काळ आला. मुक्ताईला काळ दिसलेला आहे. काळ दिसल्याबरोबर मुक्ताईनं फक्त एक हात वरी केला, काहीच नाही, फक्त एक हात वरी केला. आणि 5 बोटं त्याला दिसले. एक हात वरी केल्यावर थांब म्हणून आपण जसं हात वरी करतो तसा मुक्ताईनं हात वरी केला. आणि वरी केल्याबरोबर तो काळ तिथंच थांबला. दचकला तो, माझं चुकलं का काय म्हणून. आणि त्याला वाटलं, जी भिवून परत गेला तो काळ, त्याला वाटलं 5 वर्षानंतर ये म्हणल्या काय की मुक्ताई. हात थांब म्हणून वरी केला होता. त्यानंतर 18, 19, 20, 21 आणि 22व्या वर्षी आपण स्वतःहून काळाच्या स्वाधीन झाले. म्हणून नामस्मरण जो करतो, जो पुण्यवंत आहे त्याला कळीकाळ वंदन करतो. कालच्या भागात सुद्धा आपण बघितलं, मरण तर येतं, परंतु मरणामध्ये फरक आहे. मांजर जसं पिलाला धरतं तसा काळ नामस्मरण करणाराला धरतो. आणि जसं उंदराला मांजर पकडते तसं पाप्याला पकडतो.
म्हणून काळ वंदन करतात असो तो नाशिकेत परमानंदी तृप्त होऊन सदाशिवनामाच्या गजरे करून यमाच्या सभेत पोहोचला. अखंड शिवनाम मुखामध्ये होतं आणि तो सहज यमसभेमध्ये पोहोचला. त्या सभेमध्ये राजा वैवस्वत सिंहासनावर शोभत आहे. तिथला जो यमपुरीचा राजा होता त्याचं नाव वैवस्वत असं होतं आणि तो सिंहासनावर बसलेला होता. स्वर्गीचे देव सभेत विराजमान असे असून तिथं सगळे देवदेवता त्या सभेमध्ये होते. महर्षी आपल्या अधिकारपरत्वे वस्त्रभरणी भूषित होऊन निरनिराळ्या स्थानी आपापल्या तेजाने दैदिप्यमान शोभत आहेत. देवाची जागा देवाला, ज्याची त्याची जागा. जसं आपण मंडपामध्ये महिलांसाठी पुरुषांसाठी असं जागा ठरलेल्या असतात, तसं तिथं त्या सभेमध्ये देवांची जागा वेगळी, ऋषींची जागा वेगळी आणि हा जो वैवस्वत राजा होता त्याचं सिंहासन वेगळं. असा तो सभामंडप भरलेला होता आणि शोभायमान होता, अतिशय सुंदर होता. तसेच भयंकर आणि अक्राळ विक्राळ यमदूत हातात नाना प्रकारचे शस्त्रे घेऊन उभे आहेत. ऋषीमुनी पण आहेत, देव पण आहे, तिथं राजा पण शोभायमान आहे आणि अक्राळ विक्राळ असे काळे यमदूतसुद्धा तिथं उभे आहेत आणि त्या यमदूताच्या हातामध्ये शास्त्र आहेत हातात घेतलेले. त्या सभेत नासिकेत बालाप्रमाणे शोभू लागला. जसं लहान बाळ, सगळे लोक सभेत बसलेले आहेत आणि लहान बाळ खेळत खेळत त्या सभेमध्ये यावं ह्याप्रमाणे नाशिकेत त्या सभेमध्ये गेला आणि शोभू लागला. किंवा तो दिव्य प्रकाशाचा गोळाच भासू लागला. अतिशय तेजस्वी तो भासू लागलेला आहे. तपोनिधी होता, तपस्वी होता आणि तो प्रज्ञावंत प्रबुद्ध असून त्याची अतर्क्य लीला पाहावयास सर्व विस्मित झाले. प्रज्ञावंत ज्ञानी होता, त्याची स्वतःची प्रज्ञा, स्वतःचं वैभव ज्ञानाचं वेगळंच होतं आणि बुद्धिमान होता, प्रबुद्ध असून त्याची अतर्क्य लीला पाहावयास सर्व विस्मित झाले. हा कोण आहे आणि इथं कसं काय आला म्हणून ती बघण्यासाठी सर्वच विस्मित झाले, आश्चर्यचकित झाले. आवाज येतोय का? हा येतोय ना, छान आवाज येतोय. तो जैसा कैलाशीचा शिवगण अथवा वैकुंठीहून विष्णुगण अथवा ब्रह्म भुवनीचा ब्राह्मण सभेत यावा असा भासू लागला. कुठून आला हा त्यांना कळच ना, कारण तिथं त्या यमपुरीमध्ये सदेह कोणी जात नाही. हा सदेह गेलेला आहे, देहासकट गेला आणि ही अद्भुत चमत्कार आहे. देहासकट यमपुरीला जाणं, त्याच्यामुळं सगळ्याला ही अद्भुत वाटू लागलेला आहे. जेव्हा तो सभेमध्ये गेला तेव्हा सगळ्यांना वाटू लागलं, हा कोण असेल? कैलासहून आल्याला शिवगण असेल का? आल्याबरोबर संशय येऊ लागलेला आहे का वैकुंठाहून आलेला विष्णुगण असेल का ब्रह्मपुरीहून आलेला ब्राह्मण असेल? हा कोण असेल तरी कोण? सभेत यावा तसा भासू लागला. यमधर्मास पाहून त्याची तो स्तुती करू लागला. सरळ तो यमधर्माच्या सिंहासनापाशी जाऊन यमधर्माची स्तुती करू लागलेला आहे. ती अशा प्रकारे त्यानं स्तुती कशी केली ते पुढे सांगत आहेत. हे कृतांता, कालाग्नी रुद्रा, सकल गुणा. कृतांत म्हणजे भयानक, कृतांत काळ आला आपण म्हणतो.
भयानक कृतांता कालाग्नी रुद्रा. काळ असणारा तू अग्नीप्रमाणे रुद्राचं स्वरूप असणारा. रुद्र काय करतो? रुद्राचं काम संहार करण्याचं काम आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश जेव्हा उत्पत्ती सृष्टीची करायची तेव्हा प्रथम ब्रह्मा विष्णू आणि रुद्र ह्यांना निर्माण केलेलं आहे. उत्पत्ती करण्यासाठी ब्रह्मदेवाची निर्मिती केली आणि ती ब्रह्मदेवानं जी सृष्टी उत्पन्न केली आहे तिचा सांभाळ करण्यासाठी विष्णू परमात्म्याला उत्पन्न केलं आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी विष्णू परमात्मा उत्पन्न झाले, पण संहार करायला कोणीच तयार होईना. तेव्हा स्वतः रुद्रानं ते काम स्वतःकडं घेतलं. आपण सुद्धा कुणाचं लहान लेकरू असेल तर त्याला सांभाळतो, घेतो, परंतु त्याला मारून टाका म्हणल्यावर कुणीच तयार होत नाही. संहाराचं काम कुणीच घेईना. त्या रुद्रानं घेतलेलं आहे. असाच तो काला अग्नी रुद्र रूप असणारा काला अग्नी रुद्रा, सकल गुण वैडूर्य समुद्रा, सगळ्या गुणानं संपन्न असणारा यमराज आहे. यमराजापाशी आपलं नाही, तुमचं नाही, भेद नाही, काहीच नाही. जी करील त्याचं फळ त्याला देऊन टाकायचं. ज्याप्रमाणे विस्तवावर पाय पडला तर विस्तू म्हणतो का हो, हा साधू आहे, हा संन्यासी आहे, ह्याला पोळायचं नको, किंवा हा भक्त आहे, ह्याला पोळायचं नको, हा पापी ह्यालाच पोळावं, असं नाही. विस्तव कधीच भेद करत नाही. तो सगळ्याला सारखा चटका देतो. तसाच यमराज आहे. त्याच्या पाप पुण्यानुसार त्याला तो तसंच फळ देतो. थोडीसुद्धा त्याच्यामध्ये, म्हणूनच त्याला धर्मराज नाव आहे. कसरत करत नाही, वशिला चालत नाही. पुण्यवंत जरी असला तरीसुद्धा पुण्याचं फळ त्याला मिळेल तिथं, पण त्याच्याकडून काही पाप घडलेलं आहे त्याचंसुद्धा फळ त्याला भोगावंच लागतं. कृतांत कालाग्नी रुद्रा, सकल गुण वैडूर्य समुद्रा. वैडूर्य एक रत्न आहे, किमती असा तू समुद्र त्या रत्नाचा. सत्यधरा, तू सत्याचं धारण केलेलं आहेस. तुझ्याकडं सत्य, तुझं परिपूर्ण सगळं शरीरच सत्यानं भरलेलं आहे. तो पाप्याला पापाचं फळ देतोस, पुण्यवंताला पुण्याचं फळ देतोस. त्याच्यामुळं तू सत्य धारण केलेला सत्यधर आहेस. सत्यधरा, क्रूरा क्रूर रूपा, तू दुष्ट लोकांना अतिशय क्रूर आहेस. किती क्रूर आहे ती पुढे आपल्याला कळतं. आता यमराजा अतिशय क्रूर आहे, त्याला दया कसलीच नाही. आणि अक्रूर, जो पुण्यवंत आहे त्यांना अक्रूर आहेस, तुझ्यामध्ये क्रूरता नाही. ज्याच्या त्याला फळ देणारा क्रूरा रूपा. अंत का स्वयंभू समरूपा धर्मादी कारणभूते. अंत करणारा तो स्वयंभू स्वतःच जो सामर्थ्यशाली आहे. समरूपा, सगळ्याबरोबर समान वर्तन करणारा, त्याच्या कर्मानुसार वशिला नाही. आता पेढे वाटायलो आपण, पेढे दुसरीनीच दिले आणि आपण वाटताना आपला आला तर प्रसाद वाटताना किती पेढे आणि लोकाचा आला तर किती पेढे. ओम नमः शिवाय. आपल्याला जास्त, लोकांच्या थोडं कमी. हां, मग तसं इथं नाही. समरूपा, इथं कुणी जरी आलं तरी सारखाच न्याय ह्या यमराजाकडं, म्हणून त्याला समरूपा. धर्मादी कारणभूते, धर्माचा स्वरूप असणारा, धर्म आणि अधर्माचा निवाडा करणारा, तो त्याला कारण असणारा. बहुरूपाकृते, बहुरूप घेणारा. त्याचे सगळे नावं सांगितले. नावाचं सुद्धा तसंच त्याच्यामध्ये रहस्यसुद्धा आहे. प्रत्येक नावामध्ये
ही सगळे नावं घेऊन नाशिकेतानं त्या यमधर्माची स्तुती केलेली आहे. बहुरूपाकृते. आता यमराजा एक रूपाने येतो का हो? जेव्हा काळ येतो तेव्हा एकाच रूपात येत नाही. तो क्षणाक्षणाला रूप बदलतो. तो नाव जाऊ लागलेली आहे आता. नाव जाऊ लागली असताना त्या नावेमध्ये लोक भरलेले आहेत आणि आता त्याला न्यायचं आहे त्या काळाला. तर तिथं काय झालं, साप दिसला त्या नावेमध्ये. सापाचं रूप घेऊन तिथं आला आणि सगळे लोक साप 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 म्हणून इकडं तिकडं झाले. नाव उलटली. तेवढे काळाने गिळून टाकले, जेवढे गिळायचे होते तेवढे. तिथं ती रूप घेतलं. तिथून निघाला. गाडी चाललेली होती. गाडीच्या पुढे कुत्र्याचं रूप घेतलं आणि आडवा आला आणि ॲक्सिडंट केला आणि त्यांना घेऊन गेला. तर बहुरूपा. कुणाला रोग झाला, कुणी काय म्हणतं अहो काहीच झालं नाही, नुसती ताप आली बघा, काहीसुद्धा झालं नाही. ताप मेंदूला गेली आणि गेला. तिथं तापेचं रूप घेऊन आला, त्या रोगाचं रूप घेऊन. असा बहुरूपी, तो बहुरूप धारण करणारा. आपण कुणीतरी म्हणतो का हो यम आला आणि घेऊन गेला. किती बाजूला राहतो तो वेगळे वेगळे रूप घेऊन जातो. पण यम आला आणि घेऊन गेला कुणीच म्हणत नाही. कुणी म्हणतं ताप आली, कुणी म्हणतं ॲक्सिडंट झाला, कुणी म्हणतं ॲटॅक आला. पण यमाला कुणीच आला आणि घेऊन गेला म्हणत नाही. असं वेगळे वेगळे रूप धारण करणारा तो बहुरूप कृते. धर्म अधर्म प्रवर्तका. धर्म आणि अधर्म पूर्णपणे काटेकोरपणे पाळणारा. पाप ताप शोधका. पापाचं आणि तापाचं सूक्ष्म रूपानं शोधन करणारा, हुडकून काढणारा. अज्ञान ज्ञानदायका. अज्ञान आणि ज्ञान दोन्हीही तुझ्याकडं आहे आणि तू दोन्हीही देतोस. अशा बहुनामांनी तुझं नमो अशी त्याची दिव्य स्तुती ऐकून ही स्तुती नाशिकेतानं यमधर्माच्या सभेमध्ये गेल्याबरोबर वंदन केलं. सरळ यमधर्माच्या सिंहासनाजवळ जाऊन वंदन करून ही स्तुती केलेली आहे. तिथल्या लोकाला कोणालाच कळना ही कोण आला, कुठून आला आणि सदेह इथं कसा आला. सदेह तिथं कुणाला जाता येत नाही. स्थूल देहासकट सदेह सूक्ष्म देह जाता तो, पण स्थूल देह जाता येत नाही. तो धर्मराजा संतोषित होऊन म्हणाला, संतुष्ट झालेला आहे. सरळ जाऊन स्तुती केली आणि संतुष्ट होऊन म्हणाला, तुझे कल्याण असो ऋषीवर्या. आपण कोठून आलात? तुमचे कल्याण हो ऋषीवर्या आणि कुठून आलात असा प्रश्न विचारलेला आहे. ऋषी आहे हे माहीत आहे, पण आपण सुद्धा पाहुणे घरी आले तर कुठून आलात, कधी निघालतात असं विचारतो. तशी चौकशी तो करू लागलेला आहे. ऋषी आलाय ही माहीत आहे त्याला, म्हणूनच तो म्हणतो तुमचे कल्याण असो ऋषीवर्या. आलात ते आलात, पण आपण कुठून आलात? तेव्हा नासिकेत म्हणाला, मला माझ्या स्वामीचा वर मिळाला. मला काय झालेलं आहे, माझ्या स्वामींनी वर मिळाला की यमपुरीचे दर्शन करावे. मला पितृशाप झाला. माझ्या स्वामींनी वर दिला. ती वर असा की माझ्या वडिलांनी मला शाप दिला आणि शापच वर म्हणून उपयोगाला आला. पितृशाप झाला की तुला यमपुरी प्राप्त हो. माझ्या वडिलांनी मला शाप दिला, पण ती वर रूपानं मला प्राप्त झाला. मला यमपुरी प्राप्त हो असा माझ्या वडिलांनी मला शाप दिला. तरी प्रभू आज्ञा समर्थ आहे म्हणून पितृशापाने येथे आलो.
ईश्वराची आज्ञाच तशी असेल, विधात्याचं लिखाणच तसं माझ्या भाग्यामध्ये असेल. म्हणूनच माझ्या स्वामींनी म्हणजे माझ्या वडिलांनी मला असा शाप दिला. ते सत्याने वागून सुकृत करतात ते कोठे राहतात? आता विचारले, सत्याने वागणारे लोक जे सुकृत करतात, सत्याने वागतात आणि सत्कर्म करतात, ते लोक कुठे राहतात? आणि दुष्कृत्य करणाऱ्यास काय गती प्राप्त होते ते पाहण्यास मी आलो आहे. आता तिथं गेल्याबरोबर तो सही सलामत गेला आणि त्याला आता तिथली यमपुरी कशी आहे ही बघण्याची इच्छा झाली. जी सत्याने लोक वागतात ते कुठं राहतात, त्यांचं ठिकाण कोणतं आहे, आणि जी वाईट कृत्य करतात ते लोक कुठं राहतात, असा प्रश्न नाशिकेतानं यमधर्माला केला. असे त्याचे वचन ऐकून यमधर्माने आपल्या दूतास आज्ञा केली की, यमधर्मानं आपल्या दूताला सांगितलं, नासिकेतास तुम्ही बरोबर घेऊन त्या सर्व यमपुरी दाखवावी. दूताला बोलवून घेतलं आणि सांगितलेलं आहे, ह्या नाशिकेताला तुम्ही बरोबर घ्या आणि आपली सगळी यमपुरी ह्यांना दाखवा. सत्य वागणारे लोक कुठं राहतात, असत्याने वागणारे लोक कुठं राहतात, पापी लोक कुठं असतात, ही सगळी जेवढी आपली यमपुरी आहे तेवढी सगळी यमपुरी तुम्ही ह्याला दाखवावी. हा ऋषी सत्यव्रत पारायण असून वेदशास्त्रात अतिसंपन्न आहे. यमधर्म त्या दूतांना सांगू लागलेला आहे, हा कोण आहे? हा जो ऋषी आहे तो सत्यव्रत पारायण आहे, सत्याचं पालन करणारा आहे आणि वेदशास्त्रानं संपन्न आहे. ह्याला सगळे वेदशास्त्र माहीत आहे असा हा ऋषी आहे आणि पितृशापासाठी हा तपोनिधी इथे आला आहे. ही काही आपल्या कर्मामुळं यमपुरीला आलेला नाही, ह्याला पितृशाप प्राप्त झाला म्हणून तो इथे आलेला आहे. हा फार मोठा तपस्वी आहे असं यमधर्म आपल्या त्या दूताला सांगितलं. तरी या संपूर्ण यमपुरी दाखवावी, सगळी यमपुरी ह्यांना तुम्ही फिरून दाखवा अशी धर्मराजाची आज्ञा होताच त्या किंकरांनी त्या साष्टांग प्रणाम केला. ती जे किंकर होते त्या किंकरांनी ह्याला साष्टांग नमस्कार केला. हा कोण आहे त्यांना माहिती नव्हतं. यमधर्माने ह्याची ओळख करून दिली तेव्हा त्यांनीही याला साष्टांग नमस्कार केला. अशी धर्मराजाची आज्ञा होताच त्या किंकरांनी त्या साष्टांग प्रणिपात केला व त्या तपोधनास घेऊन निघाले. यमपुरी बघण्यासाठी त्या नाशिकेताला घेऊन ती चारीही दूत निघाले. ते चौघे दूत प्रथम नासिकेतास घेऊन चित्रगुप्ताच्या ठिकाणी गेले. प्रथम कुठं गेले? जो चित्रगुप्त आहे, पाप पुण्य लिहून ठेवतो जीवाचं, चित्रगुप्ताच्या ठिकाणी आले. जे चित्रगुप्त सगळ्यांचे शुभ अशुभ लिहितात. चित्रगुप्त जो आहे तो सगळ्यांचे शुभ कर्म केलेले आणि अशुभ कर्म केलेले लिहून ठेवतात. सूक्ष्मातले सूक्ष्म कर्मसुद्धा शारीरिक, वाचिक आणि मानसिक, शरीरानं केलेलं पापपुण्य, वाणीनं म्हणजे शब्दानं केलेलं पापपुण्य आणि मनात चित्तिलेलं पापपुण्य. शरीरानं जे पाप पुण्य केलं, कुणाला चापट मारली, कुणाला लात मारली किंवा व्यभिचार केला, अशा प्रकारे शरीरानं केलेलं जे पाप आहे, पुण्यसुद्धा दान धर्म केला या शरीरानं, ह्या हातानं कुणाला मदत केली, कुणावर दिनावर कृपा केली, प्राण्यावर कृपा केली किंवा अशा प्रकारे ही शरीरानं जी
पाप पुण्य ते लिहून ठेवतात. वाणीनं सुद्धा नामस्मरण किती केलं, भजन किती केलं, किंवा शिव्याशाप किती दिला, आयुष्यातला किती वेळ लोकाची निंदा करण्यामध्ये घालवला, हे सगळं मुखानं वाणीनं केलेलं पाप लिहून ठेवतात. आणि मनानं ह्याचं वाटोळं व्हावं असं ह्याला किती जणाचं वाटलं, आणि चांगलं कोणाकोणाचं चितलं ह्यानं मनानं, हे सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. असा हा चित्रगुप्त सगळ्यांचे शुभाशुभ लिहितात. तेथे येऊन त्यांनी द्वारपाळाच्या हाती निरोप पाठवला. चित्रगुप्ताचा जो महाल होता त्याच्या दारामध्ये आला, आणि दारातूनच द्वारपाल जे होते दारामध्ये त्यांच्यापाशी निरोप पाठवला की यमधर्माने या ब्राह्मणास पुरी दर्शनार्थ पाठवले आहे. तेव्हा द्वारपाळास चित्रगुप्ताने कळवले की त्या सत्वर आत येऊ दे, विचारल्याशिवाय मध्ये कसं जावं, म्हणून त्या 4 द्वारपाळांनी त्या चित्रगुप्ताला आधी निरोप पाठवला. इथे एक ब्राह्मण आलेला आहे आणि ह्याला सगळी यमपुरी बघायची, आणि त्यासाठी यमधर्माने आम्हाला बरोबर घेऊन इथं पाठवलेला आहे. तसं म्हणल्याबरोबर तो जो चित्रगुप्त होता त्यानं तात्काळ त्यांना मध्ये घेऊन या असं सांगितलं. त्या सत्वर आत येऊ दे. ते येताच चित्रगुप्ताने यमदूतास विचारले. चित्रगुप्ताने यमदूताला विचारलं, काय कारणास्तव तुम्ही येथे आला? ह्याला काय कारणास्तव येथे पाठविलेलं आहे? तेव्हा दूताने उत्तर दिलं की हा ब्राह्मण तपोनिधी आहे, या संपूर्ण पुरी दाखवावी अशी धर्मराजाची आज्ञा आहे. चित्रगुप्ताने विचारलेले, कशासाठी तुम्ही इथं आला आहात ह्याला घेऊन? तेव्हा ती चौघांनी सांगितलं, हा तपोनिधी आहे आणि ह्याला आपली जी ही यमपुरी आहे ती सर्व बघण्याची इच्छा आहे, आणि म्हणूनच आम्हाला यमधर्मानं धर्मराजानं ह्याला घेऊन इथे पाठवलेलं आहे यमपुरी बघण्यासाठी म्हणून. तेव्हा चित्रगुप्त विचारू लागला की हे ऋषीसोत्तमा, आपण इकडे कोणत्या कारणास्तव आलात? चित्रगुप्तानं त्या ऋषीला नाशिकेताला पुन्हा विचारलेले, कशासाठी तुम्ही इथं आलात? काय कारण काय इथं येण्याचं? आम्हा धर्मराजाची आज्ञाप्रमाण आहे, परंतु तुझ्या मनात काय अपेक्षित आहे हे यथार्थ सांगा. धर्मराजानं यमधर्मानं जे सांगितलं ते आम्हाला प्रमाण आहे, आम्ही काय त्याच्या विरोधात नाहीत, पण तरीसुद्धा तुम्ही कशा करता? तुमचा उद्देश काय इथं येऊन यमपुरी बघण्याचा? परंतु माझ्या मनात धर्मराजाची आज्ञा प्रमाण आहे, मान्य आहे, परंतु तुझ्या मनात काय अपेक्षित आहे ते यथार्थ सांग. तुला कशामुळे यमपुरी बघायची? तुला ती मला खरं खरं सांग. असं कोण म्हणतंय? चित्रगुप्त. कुणाला? नाशिकेताला, त्या ऋषीला. असे ऐकताच नासिकेत जय जयकार करून म्हणाला, तुमच्या दर्शनाचा महिमा अद्भुत आहे. यमधर्मासारखा तुमचा महिमा असून प्राण्याच्या गुप्त आचरणाचे तुम्ही शुभाशुभ लिहिता. त्या चित्रगुप्ताला सुद्धा नाशिकेत म्हणत आहे, आधी जय जयकार केला, आपला जय जयकार असो, असं म्हणून तुमचा महिमा खूप आहे आणि तुम्ही मला यमधर्मासारखेच वाटता. प्रत्येक जीवाचं जे गुप्त त्यानं केलेलं पाप पुण्य आहे, ती त्यानं काय काय आचरण केलं ते तुम्ही सगळं शुभ असो अशुभ असो ते तुम्ही लिहिता. तुम्ही हे भूतमात्र विचित्रे आणि त्यांचे शुभाशुभ समग्र जाणता. तुम्ही सगळ्यांचं शुभाशुभ जाणता, प्रत्येकाचं
आपण महावीर, पवित्र आणि ज्ञानी असे गुणसागर आहात. तुम्ही फार मोठे वीर आहात. ही काय सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाचं सगळं जेवढं त्यानं केलं तेवढं सगळं लिहून ठेवणं, सूक्ष्मातलं सूक्ष्म कर्मसुद्धा लिहून ठेवणं. तर ही फार मोठं कर्म तुम्ही करत म्हणजे काम आहे तुमचं. तुम्ही महान आहात, महावीर आहात आणि पवित्र आणि ज्ञानी असे गुणसागर आहात. तुम्हास माझा नमस्कार आहे. तुम्ही सद्गुणी आहात. गुणसागर कशामुळं म्हटलं तर चांगलं केलं तर चांगलंच लिहितो, वाईट केलं तर वाईटच लिहितो. तिथं कसलाच वशिला नाही, काहीच नाही. म्हणून तुम्ही गुणाचे सागर आहात असं म्हणत आहे. तुम्हाला सगळं माहीत आहे, गुणसागर आहात. तुम्हाला माझा नमस्कार आहे. लोक कायिक, वाचिक, मानसिक जे जे आचरण करतात ते तुम्हा सकल विदित होऊन त्याचे लेखन करता असा आपला महिमा आहे. म्हणून आपणास नमस्ते नमस्ते नमस्ते. तुमचा महिमा खूप आहे. तुम्ही आपल्याही लक्षात राहत नाही आपण काय काय केलं ते, पण त्याच्या लक्षातही चित्रगुप्त कोणतं रूप घेऊन हा लिहितो तर आपल्या सावलीचं रूप घेऊन. सावली हीच चित्रगुप्त आहे बघा. मग आपल्याला सारखी आठवण आहे का सावली आपल्याबरोबर आहे म्हणून? आठवण नाही, पण ती कुठंच जात नाही. ती सगळं लिहिलेली, रेकॉर्डिंग करायलेली. रेकॉर्डिंग करत असताना मध्ये थोडंसं दुसरं बोललो तर प्रत्येक वेळी ते बोललेलं येतं बघा. किंवा नुसतं खोकलो मध्ये तर प्रत्येक वेळी रेकॉर्डिंग लावताना ते खोकलेलं सुद्धा येतं. इतकं सूक्ष्मातलं सूक्ष्म कर्म तुम्ही लिहून ठेवता. तुमचं हे काम फार मोठं आहे. त्यामुळं त्यांनी काय केलं आहे, आपणास नमस्ते 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 3दा नमस्ते नमस्ते म्हणून वंदन केलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला भाग उद्याच्या पाठामध्ये बघू.